नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुम्हा सर्वांचं रिटेक मराठी चॅनलमध्ये। मित्रांनो, विधानसभा निवडणुका होण्याच्या आधी सरकारने घोषणा केली होती की लाडकी बहीण योजनेचा जो 6वा हप्ता आहे, जसे 23 नोव्हेंबरला मतदान होईल तसे लाभार्थी महिलांच्या खात्यामध्ये पाठविला जाईल। तर आता महायुती सरकारला बहिणींनी भरपूर मतांनी विजय करून सत्तेत आणले आहे आणि आता नोव्हेंबर महिना हा संपला आहे। तर बहिणी आता खूपच चिंतेत आहेत। काही बहिणींना वाटत आहे की लाडकी बहीण योजना ही बंद झाली आहे, त्यामुळे बहिणींना वाटत असेल की सरकार सत्तेत आले म्हणजे आता योजना बंद झाली। तर योजना जी आहे ती अजिबात बंद झालेली नाही, ही योजना सुरूच राहणार आहे। पण आता काही महिला ज्या आहेत, ज्या लाडकी बहीण योजनेपासून वंचित राहणार आहेत। निवडणुका आधी बऱ्याच महिला अशा होत्या ज्या अपात्र होत्या, जसे की 2.5 लाखापेक्षा जास्त वार्षिक उत्पन्न असणाऱ्या महिला, तसेच एका घरात 2 महिलांपेक्षा जास्त महिलांना लाभ मिळणे, अशा महिलांना सुद्धा लाडकी बहीण योजनेअंतर्गत 5 हप्ते सुद्धा त्यांच्या बँक खात्यामध्ये ट्रान्सफर करण्यात आले होते। पण आता यापुढे बऱ्याच महिला लाडकी बहीण योजनेतून वगळण्यात येणार आहेत। अशा महिलांना आता योजनेचा लाभ अजिबातच मिळणार नाही। तर आतापर्यंत सरकारकडे लाडकी बहीण योजनेअंतर्गत जे काही फॉर्म प्राप्त झाले आहेत, ते सर्व फॉर्मची काटेकोरपणे छाननी सुरू होणार आहे आणि त्यानंतर होऊ शकतं की लाखो महिला या लाडकी बहीण योजनेअंतर्गत वगळता येणार आहेत, कारण अशा महिला आहेत ज्या अपात्र असून लाडकी बहीण योजनेअंतर्गत त्यांना पैसे मिळाले आहेत। तर आता अशा महिलांना पैसे अजिबातच मिळणार नाहीत। तर मित्रांनो, याआधी महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी एक्स या सोशल मीडिया ॲपवर 19 ऑक्टोबर रोजी पोस्ट टाकली होती की लाडकी बहीण योजनेअंतर्गतचा जो 6वा हप्ता आहे तो डिसेंबर महिन्यातच मिळणार आहे। तसेच सोशल मीडियावर बऱ्याच अशा तारखा जाहीर करण्यात येत आहेत की 6वा हप्ता आज मिळणार आहे, 6वा हप्ता उद्या मिळणार आहे। तर अशा तारखांवर अजिबात विश्वास ठेवू नका, असे आदितीताई तटकरे यांनी घोषित केले होते। तर आता आदितीताई तटकरे यांनी जी घोषणा केली होती ती आता खरी होताना दिसत आहे। तर आता येत्या 5 डिसेंबरला सरकार स्थापन होणार आहे, म्हणजेच राज्याचा मुख्यमंत्री निश्चित होणार आहे। राज्याचा मुख्यमंत्री निश्चित झाल्यानंतर सायंकाळी 5 वाजता नवीन सरकारचा शपथविधी कार्यक्रम होणार आहे, म्हणजेच महाराष्ट्राचा नवीन मुख्यमंत्री ठरणार आहे। आणि मुख्यमंत्री मिळाल्यानंतर मंत्रिमंडळाची निर्मिती गटित होण्यासाठी 2-3 दिवस लागू शकतात, म्हणजेच 8 डिसेंबर ते 9 डिसेंबरपर्यंत मंत्रिमंडळ गठीत होणार आहे। तेव्हाच महाराष्ट्राचा मुख्यमंत्री हा निश्चित होणार आहे। आणि लाडकी बहीण योजनेचा जो 6वा हप्ता आहे 1500 वरून 2100 रुपये करण्याचा GR हा सरकार प्रसिद्ध करणार आहे। जसा GR प्रसिद्ध करेल तसा लाडकी बहीण योजनेचा जो 6वा हप्ता आहे लाभार्थी महिलांच्या खात्यामध्ये पाठविला जाणार आहे। तर लाभार्थी महिलांना किती पैसे मिळणार आहेत, तर ज्या लाभार्थी महिलांनी जुलै किंवा ऑगस्टमध्ये फॉर्म भरला होता आणि त्यांना काही कारणास्तव त्यांचा आधार सीडिंग झालं नव्हतं किंवा त्यांचा फॉर्म हा रिजेक्ट झाला होता, त्यांनी परत फॉर्म भरला होता, अशा महिलांना नोव्हेंबर महिन्यापर्यंतचे 5 हप्ते म्हणजे 7,500 रुपये आणि डिसेंबरचा हप्ता 7,500 रुपये आणि 2,100 रुपये मिळून 9,600 रुपये मिळणार आहेत। आणि ज्या महिला भगिनींनी सप्टेंबर महिन्यापासून फॉर्म भरले आहेत त्या महिलांना त्याच महिन्यापासूनचा लाभ मिळणार आहे, म्हणजेच अशा महिलांना 2,100 रुपये मिळणार आहेत। तर मित्रांनो, 6वा हप्ता हा कधी मिळणार आहे याबद्दलची शंका तुमची दूर झाली असेल। तर मित्रांनो, व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि जर चॅनलमध्ये नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र।